काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृती शिकवण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करतो आहे, त्याचा विरोध करतो आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय आव्हाड साहेबांनी महाड या ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचा जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये त्यांच्याकडून अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर असलेलं एक छायाचित्र त्या ठिकाणी फाडण्यात आलं, जाळण्यात आलं। आणि आव्हाड साहेबांकडून अनावधानाने झालेली ती चूक होती, मुद्दामून त्यांनी ते केलं नव्हतं। जर आव्हाड साहेबांचा जर आपण पूर्व इतिहास बघितला, त्यांचा जर आपण पार्श्वभूमी पाहिली, तर आव्हाड साहेब हे आंबेडकरी समाजातले तळमळीचे आणि एक आक्रमक कार्यकर्ते आहेत, जे आंबेडकरी समाजासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात। आंबेडकरी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बोलणारा ते एक प्रमुख चेहरा आहेत। आणि म्हणून काही विरोधक, त्यामध्ये RSS वाले असतील, भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील, हे आव्हाड साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आव्हाड साहेबांच्या विरोधात आंबेडकरी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्यामध्ये आपल्या अजितदादा गटाचे प्रवक्ते आणि जे स्वतःला प्रबोधनकार म्हणतात, जे बौद्ध समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून मोठे झालेले आहेत आणि ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या विधान परिषदेची आमदारकी मिळालेली आहे, असे अमोल मिटकरी साहेब, त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की आव्हाड साहेबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यांना माझं सांगणं आहे की मिटकरी साहेब, तुम्ही फक्त बौद्धांना बाबासाहेब सांगून मोठे झालेले आहेत, तुम्ही दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात कुठलंही आंदोलन केलेलं नाही, कुठलंही उपोषण केलेलं नाही। आणि म्हणून डॉक्टर आव्हाड साहेबांची बरोबरी तुम्ही करू शकत नाहीत। डॉक्टर आव्हाड साहेबांचं समाजासाठी, चळवळीसाठी एक भलं मोठं योगदान आहे आणि त्या योगदानापुढे आपलं कार्य हे शून्य आहे। आणि म्हणून आपण केलेली मागणी ही पूर्णपणे निरर्थक आहे आणि आपण आमच्या दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला भडकवण्याची भाषा करू नका। तुम्ही आम्हाला आंबेडकरवाद शिकवू नका। तुम्ही आम्हाला आंबेडकरवाद शिकवणारे तुम्ही कोण? आणि म्हणून हे तुमचं भडकवू भाषण तुम्ही या ठिकाणी कुठेतरी थांबवलं पाहिजे। आणि म्हणून आंबेडकरी समाजाला माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही या भूलथापांना आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आव्हाड साहेबांनी त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीची जाहीर माफी मागितलेली आहे आणि आव्हाड साहेब खरंच एक तळमळीचे आणि एक जीवापासून, कंठापासून या समाजासाठी काम करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून आव्हाड साहेबांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असंच माझं विरोधकांना सांगणं आहे। आणि आंबेडकरी समाजाला सुद्धा सांगणं आहे, नम्र आव्हान आहे की हे प्रकरण आपण कुठल्याही स्तराला जाऊन या प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करू नका आणि संपूर्ण समाजाला या ठिकाणी शांत राहण्याचं आवाहन करा। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय ज्योती, जय भीम।